नमस्कार मंडळी, चला तर कोकणी पद्धतीने खरवस कसा बनवायचा ते तुमच्याबरोबर आज मी शेअर करणार आहे। तर आता कोकणी पद्धतीने बनवते आहे म्हणून मी हे सगळं चुलीवर बनवणार आहे आणि इथे एक छोटंसं मी वाटण केलेलं आहे। आता कोकणी पद्धतीने म्हणजे की नाही माझी आजी जी आहे ती ह्या पद्धतीने खरवस बनवायची। आता बघा सध्या आपण यूट्यूबला बरेच व्हिडिओ बघतो शॉर्टकटमध्ये कसे बनवायचे काय त्या पद्धती, पण ज्या जुन्या पद्धती आहेत की नाही ते एकदम भन्नाट अशा होत्या आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही खरवस करून बघितलात की नाही तर मला अशी खात्री आहे की तुम्ही पुन्हा शॉर्टकटच्या भानगडीत बिलकुल पडणार नाही। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा इथे मी पाव लिटर दूध घेतलेलं आहे, अर्धा लिटर चिकाचं दूध घेतलं आणि पाव लिटर साधं दूध घेतलं आहे। तर ते साधं दूध जे आहे की नाही त्याच्यातलं थोडंसं दूध मी गूळ मेल्ट करण्यासाठी म्हणजे वितळवण्यासाठी घेतलेलं आहे। तर इथे गूळ मी पाव किलोपेक्षा थोडंसं जास्त घेतलं आहे आणि ते किसून घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्येच आपण थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि जे गूळ आहे ते आपण मेल्ट करून घेणार जेणेकरून खडे राहणार नाहीत। आणि कोकणी पद्धतीने म्हणून म्हणजे खूप काही त्याच्यामध्ये असं कॉम्प्लिकेटेड अशी रेसिपी नाही आहे, अतिशय सोपी आणि मस्त सरळ पद्धतीने होणारी रेसिपी आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। तर इथे सगळ्यात पहिल्यांदा मी अर्धा लिटर चिकाचं दूध घेतलेलं आहे, त्याच्यामध्येच पाव लिटर आपण साधं गाईचं दूध मिक्स करणार आहोत। हे तुम्हाला थोडंसं दिसतं आहे कारण की त्याच्यातलं आपण थोडंसं गूळ वितळवण्यासाठी वापरलं म्हणून। त्याच्यानंतर हे एक स्पेशल वाटण आहे जे कोकणी पद्धतीच्या खरवसमध्ये अतिशय गरजेचं आहे। तर इथे मी एक छोटीशी कवड नारळाची किसून घेतली, त्याच्यामध्ये 1.5 चमचा जिरं आणि 1 चमचा हळद टाकून मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आणि ते कपड्यामध्ये गाळून त्याचा चोथा फेकून दिला आणि त्याचा रस जो आहे तो आपण इथे वापरला आहे। आता हे मेल्ट केलेलं गूळ आहे जे आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। आत्तापर्यंतच्या रेसिपीमध्ये तुम्हाला कळलं असेल की ह्याच्यामध्ये काहीच कॉम्प्लिकेटेड नाही, अगदी जे आहेत ते पदार्थ घ्यायचे सगळे मिक्स करायचे की झालं। तर इथे ज्या भांड्यामध्ये आपण शिजवायला खरवस ठेवणार आहोत ते भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी हे सगळं मिश्रण ओतून घेते। ह्याच्यामध्ये तुम्ही वेलची पूड टाकलात तरी चालते, मी इथे जायफळ वापरणार आहे कारण आमच्या इथे जायफळ वापरूनच खरवस बनवला जातो, त्याचा जो स्वाद आणि एक सुंदर वास येतो की नाही या खरवसला, मस्त एकदम खाताना पण खूप भारी वाटतं। तर इथे जायफळ जे आहे ते मी वरून असं किसून घेते। आता कोकणी पद्धतीने करते म्हणून मी चुलीवरतीच हा खरवस बनवलेला आहे, बऱ्याच महिन्यानंतर बनवला तर म्हटलं तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करायची। तसं मी ह्याच पद्धतीने खरवस बनवते, पण बनवताना काय होतं की गॅसवरती पटकन बनवून मी मोकळे होते। आत्ता कसं झालं मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं कोकणी पद्धतीने, तर स्पेशल अगदी चुलीवरती मी हा खरवस जो आहे तो बनवलेला आहे। तर इथे एक भलं मोठं पातेलं मी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी उकळवून घेतलेलं आहे। आता खाली जे पाणी आपण ठेवतो की नाही मोठ्या पातेल्यामध्ये ते आपल्या ह्या मिश्रणाच्या भांड्यामध्ये जाऊ नये म्हणून आपल्याला खाली काहीतरी रिंग स्टँड वगैरे असं काहीतरी उंच ठेवावं लागतं। इथे मी करवंट्या लावून घेते आहे जेणेकरून त्याच्यावरती जर मी भांडं ठेवलं तर पाणी जे आहे ते मिश्रणामध्ये जाणार नाही आणि मग मिश्रण जे आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि ते झाल्यानंतर पूर्ण जो हा मोठा टोप आहे त्याच्यावरती सुद्धा पूर्ण झाकेल असं झाकण ठेवायचं आहे आणि मग त्याच्यावर वजन ठेवायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। फक्त 30 मिनिटात मस्त आपला खरवस शिजून तयार होतो। तर बघा पूर्वी काय व्हायचं, आपण ज्यांच्याकडून चहासाठी दूध घेतो की नाही त्यांची जर गाय वगैरे व्याली तर गावामध्ये की नाही अशी म्हणजे प्रथा होती म्हटलं तरी काय नाही की ते लोक आपल्याला खरवस द्यायचे आणि दुसरं म्हणजे आपण जर चीक मागितली तर भरपूर असा किटलीभर किंवा तांब्या भरून असं चिकाचं दूध आपल्याला फ्रीमध्ये द्यायचं। पण काय आता कसं होतं, आता जवळजवळ तसं कोण चिकाचं दूध म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी महाग झाल्या तर त्यांची काही चूक नाही, पण आता काय होतं तेव्हा गाई व्यायल्यानंतरच आपल्याला खरवस खायला भेटायचं, आता तसं होत नाही। आता जेव्हा पाहिजे तेव्हा म्हणजे मी तर कोकणात राहून गावामध्ये राहूनसुद्धा आमच्या इथे मोठ्या ज्या डेअरी आहेत दुधाच्या किंवा बेकरीज आहेत की नाही तिथे अर्धा लिटर किंवा 1 लिटरमध्ये पिशवी प्लॅस्टिकच्या बॅगांमध्ये या पॅक करून चिक विकला जातो, त्याच्यामुळे जेव्हा पाहिजे जेव्हा आपली इच्छा होईल तेव्हा आपल्याला हा चिक खायला भेटतो। तर बघा 30 मिनिटानंतर मस्त असा आपला खरवस शिजून तयार झालेला आहे आणि याच्या वड्या पण किती सुंदर पडत आहेत। अगदी गरम गरम आपण वड्या पाडायच्या नाही आहेत कारण त्याला थोडंसं सेट व्हायला द्यायचं आणि मग वाफ एक निघून गेली का त्याच्यानंतर त्याच्या वड्या पाडायच्या। खूपच सुंदर आणि अप्रतिम असा चवीला लागतो हा। आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की ह्या पद्धतीने जर तुम्ही खरवस करून बघितलात की नाही एकदा तर मला वाटत नाही तुम्ही शॉर्टकटच्या भानगडीत कधीच पडाल, कारण ह्याचा जो एक जायफळ किंवा जिरं आपण जे वाटण घातलेलं आहे त्याचा जो एक स्वाद आहे की नाही तो इतका सुंदर आणि इतका भारी असतो, म्हणजे ज्यांना खरवस आवडतसुद्धा नाही असं न आवडणारी क्वचित असतील खरवस, पण ज्यांना आवडत नाही की नाही ते सुद्धा ह्याच्या एकदम इतकं सुंदर याचा स्वाद असतो की नाही त्याच्यामुळे त्यांनाही असं खाऊचं वाटेल। तर ह्या पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून बघा खरवस आणि जर कोकणातील ज्या रेसिपीज मी तुमच्याबरोबर शेअर करते त्या जर तुम्हाला आवडत असतील
तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर.